नमस्कार. आज आपण जाणार आहे श्री संत गजानन महाराज शेगाव या ठिकाणी. तिथे कसे जायचे, कुठं राहायचे, कोणती ठिकाणं बघायचे, हे सर्व मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. शेगावला येण्यासाठी तुम्ही ट्रेननी पण येऊ शकता. शेगावच्या रेल्वे स्टेशनला एक्सप्रेस सर्व प्रकारच्या गाड्या इथं थांबतात, सर्व प्रकारच्या ट्रेन थांबतात. तसेच तुम्ही बसनं पण इथे येऊ शकता. रेल्वे स्टेशन पासून गजानन महाराजचे मंदिर सुमारे 1 किलोमीटर आहे. स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला श्री संस्थानच्या बसेस भेटून जातील, जे तुम्हाला डायरेक्टली मंदिरापर्यंत घेऊन जातील. तुम्ही 4 व्हीलर किंवा 2 व्हीलरने येत असणार तर संस्थानचीच इथं पार्किंग आहे, मोफत पार्किंग आहे 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर. तसेच जर तुम्ही प्रायव्हेट बसेसनी येत असणार ते पण इथं तुम्ही पार्क करू शकता. पूर्ण स्वच्छता इथं आहे आणि पूर्ण डिजिटलाइज पार्किंग यांनी केलेली आहे. इथं तुम्ही बघू शकता कॅपॅसिटी, टोटल कॅपॅसिटी आणि किती स्पेस अवेलेबल आहे ते इथं दिसते. त्यानंतर पार्किंग मधूनच डायरेक्टली मंदिरामध्ये जाण्यासाठी इथं रस्ता बनवलेला आहे यांनी. खालून अंडरग्राउंड आहे. इथून तुम्ही जाऊ शकता. वरती गेल्यावर इथं भक्त निवास आहेत. इथं जर तुमचा स्टे करायचा प्लॅन असेल तर इथं तुम्हाला रूम भेटून जाईल. भक्त निवासमध्ये तुम्ही रूमची चौकशी करू शकता आणि रूम बुक करू शकता. संस्थांमध्ये कोणत्याही प्रकारचं प्री बुकिंग किंवा ऑनलाईन बुकिंग फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे, तर तुम्हाला इथे येऊनच रूम बुक करावी लागेल. काही भक्तनिवास या ठिकाणी आहेत आणि काही भक्तनिवास तिकडं आनंद सागर किंवा आनंद विहारच्या जवळ आहेत आणि तिथे जाण्यासाठी इथून बस फॅसिलिटी पण आहे. तुम्ही बघू शकता या कलरच्या बस अवेलेबल आहेत संस्थांच्या आणि इथून ह्या बस तुम्हाला डायरेक्टली आनंद विहार किंवा आनंद सागरमध्ये घेऊन जातात आणि हे पूर्ण फ्री आहेत. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चार्जेस या बसमध्ये लागतील नाहीत. इथून आपण आतमध्ये गेल्यानंतर इथं थोडं बाहेर मार्केट आहे आणि ती समोर तुम्ही बघू शकता गजानन महाराजचं मेन एंट्रन्स गेट आहे. मंदिर इथं पेढ्याची दुकानं, मिठाईची दुकानं आहेत. तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता आतमध्ये. हे मेन एंट्रन्स आहे. इथून आतमध्ये गेल्यावर आपल्याला सिक्युरिटी चेक झाल्यानंतर इथून आपल्याला आतमध्ये जायचंय. आम्ही इथं आतमध्ये पोहोचलो आहे आणि आता आरती चालू आहे आतमध्ये सकाळी 11 वाजताची. इथून समोर चप्पल स्टँड आहे आणि इथं सर्व दाखवलेलं आहे की चौकशी कक्ष, प्रसादालय कुठं आहे ते सर्व इथं दाखवलेलं आहे डायरेक्शन्स. तर चला आता आपण इथं बूट आणि चप्पल ठेवूया. इथं तुम्ही बघू शकता की उन्हाळ्यामध्ये भक्तांचे पाय नाही भाजले पाहिजेत म्हणून त्यांनी पूर्ण ठिकाणी मॅटर्स टाकून ठेवली आहे, म्हणजे जेणेकरून उन्हाचे चटके पायाला लागत नाही म्हणून. आणि स्वच्छता तुम्ही बघू शकता. एक झाडाचं पान पण इथं पडलेलं तुम्हाला दिसणार नाही. खूप छान इथं स्वच्छता आहे. सर्व देवस्थानापैकी शेगाव संस्थान हे स्वच्छतेसाठी नंबर 1 वर आहे आणि इथं जेवढे पण सेवाधारी आहेत ते सर्व एक भक्तांना माऊली म्हणून आवाज देतात. तर ती एक वैशिष्ट्य आहे इथचं. आता आपण इथं चप्पल ठेवूया आणि त्यांनी आम्हाला एक टोकन दिलंय 743. तर चला आता थोडं समोर जाऊन इथं पिण्याचे पाणी आहे आणि पाय धुण्यासाठी पण पाणी आहे. तर आपण आता पाय धुवून महाराजांच्या दर्शनासाठी जाऊया. तुम्ही बघा तर महाराजांच्या आरतीला सुरुवात झाली आहे. आरती जेव्हा स्टार्ट होते ना तेव्हा सर्व लोक बाहेर टाळ्याचा गजरात आरती म्हणतात.
आता तुम्ही बघू शकता इकडे आपल्याला श्रीमुख दर्शनाकडे किंवा श्रींच्या समाधी दर्शनाकडे 2 रस्ते आहेत इकडे जायला. जो एक फक्त दुरून दर्शन घेऊ शकतो आणि एक जवळ जाऊन दर्शन घेऊ शकतो. त्याच्यासाठी किती वेळ लागेल ते इथे लिहिलेलं असतं. सो आज जास्त गर्दी नाहीये त्यामुळे आपण जवळून दर्शन घेऊयात. आतमध्ये कॅमेरा अलाऊ नाहीये. त्यामुळे आम्ही वरती जाऊन एवढा छान व्हिडिओ काढला आहे. तुम्ही बघू शकता वरती गेल्यानंतर एवढा छान व्ह्यू तिकडे दिसतो. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी कूलर किंवा एसी अशी प्रत्येक थंड हवेचे साधने लावून ठेवलेली आहेत. आतमध्ये मोबाईल अलाऊ नसल्यामुळे आम्ही तिथे मोबाईल आता बंद केलाय. इकडे बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता असं या प्रकारे तुम्हाला सावलीसाठी टाकून ठेवलेलं आहे. इकडे तुम्ही आता तुम्हाला जर पावती फाडायची असेल, काही देणगी द्यायची असेल, अन्नदान किंवा काहीही, तर तुम्ही तिकडे देऊ शकता. आता आपण महाप्रसादालयाकडे जाऊयात. तुम्ही इकडे काही देणगी दिली तर तुम्हाला असा छान प्रसाद मिळतो, अंगारा मिळतो. त्यानंतर इकडे गरुड खांबाकडे आपण निघालो आहे. हा पूर्ण सोन्याने बनवलेला आहे. त्यानंतर इकडनं तुम्ही खाली जर बघितलं तर एक काचासारखं दिसतं. त्यातून तुम्ही थेट समाधी दर्शन घेऊ शकता. आता आपण इकडे महाप्रसाद घ्यायला जातोय. 10 ते 5 या वेळेत सकाळी इथे महाप्रसाद असतो. तुम्हाला जर उपवास असेल तर तिकडे उपवासासाठी साबुदाणा खिचडी आणि सगळे पदार्थ असतात असे. आता आपण तिथे थेट जेवणच करायला जातोय. तुम्ही बघू शकता इकडे आतमध्ये आज जास्त गर्दी असल्यामुळे आता तुम्ही बघू शकता इकडे वरण, त्यानंतर पिठलं, एक भाजी, भात आणि पोळी दिलेली आहे. खूप चविष्ट जेवण असतं हे. त्यासोबतच गुळाचा आणि गव्हाचा शिरा दिलेला आहे. तुम्ही जर कधी शेगावला आलात तर नक्की या महाप्रसादाचा लाभ घ्या. इकडे एवढे भावी भक्त जेवण करून जातात तरी स्वच्छता तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता इकडे सगळे भावी भक्त तुम्हाला शिस्तीचं पालन करतानाच दिसतील. इकडे बघू शकता तुम्ही सगळे सेवेकरी सेवा देत असतात, स्वच्छता ठेवत असतात. त्यासोबतच इकडे जर तुम्ही ताटामध्ये उष्ट ठेवलं तर ते तुमचं ताट घेणार नाही. तुम्हाला ते सगळं आधी संपवायला सांगतील आणि नंतरच ते तुमचं ताट घेतील. त्याच्यामुळे तुम्हाला हवं तेवढंच आपल्या ताटात घ्यावं. आज सोमवार आहे आणि काल रविवार असल्यामुळे इथे तुम्हाला देणगी दिसेल. किती देणगी जमा झाली आहे काल ते तुम्हाला इथे मेन्शन दिसेल. त्यानंतर आपण आता दर्शन घेऊन आणि छान महाप्रसाद घेऊन इथून बाहेर पडतोय. इकडे तुम्हाला वारकरी भक्त निवासाकडे सुद्धा जायला तुम्हाला रस्ता दिसेल. 300 मीटर वरतीच आहे ते. तुमची दिंडी, पालखी असं तुम्ही त्यासोबत आला असाल तर तुम्हाला तिकडे जाऊन स्टे करू शकता. हे आहे ते वारकरी भक्त निवास. तुम्ही बघू शकता हे सुद्धा प्रचंड मोठं आहे. तुमची इथे आल्यानंतर कोणत्याच प्रकारची गैरसोय होणार नाही याची खूप छान प्रकारे काळजी घेतल्या गेलेली आहे. आपण आता कृष्णाजीचा मळा या ठिकाणी आलो आहे. तुम्हाला मंदिरापासून 1-2 किलोमीटर वरती तो असेल. त्यानंतर इथे महाराजांनी गोसाव्यांचं गर्वहरण जडत्या पलंगावरती बसून केलेलं होतं. त्यानंतर शेगावची सुप्रसिद्ध कचोरी तुम्हाला स्टेशनच्या बाहेरच, रेल्वे स्टेशनच्या बाहेरच मिळून जाईल. 1950 पासून ही कचोरी इथे सुप्रसिद्ध आहे. आता आपण आलोय महाराजांच्या प्रगतस्थळाकडे. हे मंदिरापासून सुमारे 1 किलोमीटर आहे. मंदिरच्या बॅक साईडला येते हे. आणि इथे एक तुम्ही चित्र बघू शकता ज्यामध्ये दाखवलेलं आहे की उष्ट्या पत्रावळ्यावरचं महाराजांनी अन्न खाल्लं होतं आणि सर्वप्रथम महाराजाला इथंच या झाडाच्या खाली बघितलं होतं, वडाच्या झाडाखाली.
म्हणून इथं प्रगतस्थळ म्हणून आहे. याच वळाच्या खाली महाराजांना प्रथम बघितलं होतं. इथं महाराजांची चरण पादुका पण आहेत आणि आता आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया. इथं महाराजांच्या पादुका आहेत. त्यानंतर आता आपण आलो आहे बंकट सदन इथे. सर्वप्रथम महाराजांना बंकटलाल यांनी बघितलं होतं. तर त्यांचे पण इथं राहते घर आहे. त्याला बंकट सदन असं म्हटलेलं आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. या ठिकाणी पण तुम्हाला महाराजांच्या पादुका आणि त्यांचा फोटो दिसते आणि इथं समोर बंकटलाल यांची एक मूर्ती बनवलेली आहे आणि त्यांचा जो बिझनेस होता सोन्याचा, तर ते तिथं दाखवलेलं आहे त्यांनी. आणि इथून थोडं समोर आल्यानंतर जुने महादेवाचं मंदिर आहे. तर या ठिकाणी आपण आता आलोय जुन्या महादेवाच्या मंदिरामध्ये. हे खूप प्राचीन आणि खूप जुनं असं मंदिर आहे महादेवाचं. तुम्ही आतमध्ये बघू शकता. इकडे आता आपल्याला आनंद विसावा आणि आनंद सागर मिळेल. जर तुम्हाला मंदिराजवळ रूम नाही मिळाली तर इकडे अवेलेबल असतात. तुम्हाला तिकडे भोजन आणि राहण्याची व्यवस्था सगळं तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर इकडे जवळच आनंद सागर सुद्धा त्याच्या समोरच आहे. हे एक खूप छान पर्यटन स्थळ आहे. तुम्ही आलात तर नक्की इकडे व्हिजिट करा. इथे आता सध्या काही काम सुरू असल्यामुळे काहीच पॉइंट सुरू आहेत. आतमध्ये एक ध्यान मंदिर असं आहे, खूप सुंदर आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे एक पूल आहे. तो ऋषी पंचमी, रामनवमी, प्रगट दिन असं काही असल्यास जर गर्दी असली तर आनंद विहार, आनंद सागरकडून डायरेक्ट मंदिरात कनेक्ट होतो. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे आम्ही तुम्हाला असे छान छान व्हिडिओ दाखवत राहू.